आता सर्व लाडकी बहिणींसाठी सोलापूर जिल्ह्यातील खासकर लाडकी बहीण जे आहेत आणि बाकीचे सगळ्या जिल्ह्यातील लाडकी बहीण जे आहेत त्या सगळ्यांसाठी आता महत्वाचे अपडेट आहेत. त्या सगळ्यांना मी आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला दाखवलं पण होतं, सांगितलं पण होतं की एक नोटीस आलेली आहे आणि ती जी नोटीस आहे ती सोलापूर जिल्ह्यातील नोटीस आहे. ती नोटीस मध्ये काय लिहिलेलं आहे की बरेच लाडकी बहीण आहेत की ज्यांची ई केवायसी होऊन सुद्धा ज्यांची ई केवायसी झालेलीच नाहीये त्या सगळ्यांसाठी लाभ बंद झालेला आहे. तर त्यांचा लाभ सुरू कसा होणार आहे त्या बाबतीत आपण आता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सविस्तर पूर्ण माहिती. तर त्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हायला लागणार आहे. आता सहभागी व्हायचंय म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे की तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे आणि तुमची कोणाची यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही कमेंट करा तुमच्या गावाचं नाव. तर त्यामध्ये भरपूर जणांची जी गावं आहेत ती मी सगळ्यांची नोट केलेलं आहे. कोणाकोणाची गावं जे आहेत की जास्तीत गावं कोणती आहेत तर त्यामध्ये तुम्ही फक्त आता ह्या व्हिडिओमध्ये ई केवायसी म्हणून कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ई केवायसी म्हणून कमेंट करा. म्हणजे की ज्यांची ई केवायसी झालीच नाही आणि ज्यांची ई केवायसी होऊन सुद्धा पैसे आले नाही तर ते जे आहेत असेल तर ते सगळ्यांनी हे कमेंट करा. आणि त्या बाबतीत आपल्याला सहभागी व्हायचं आहे म्हणजे काय करायचं आहे नेमकं मी तुम्हाला ते सांगणार आहे. आणि त्या नोटीसमध्ये नेमकं काय सांगितले होते ते तुम्हाला आता मी एकदा एक स्क्रीनवर तुम्हाला एक ती नोटीस दाखवतो. फक्त एक 3 लाईनीची नोटीस आहे बघा ती आता काय असेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस आता ई केवायसी चे बंधन आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देऊनही ई केवायसी न केलेल्या महिलांना ई केवायसी करून घेण्यासाठी 1 महिन्याची संधी दिली जाईल. त्या संदर्भात विभागाचे आयुक्त मंगळवारी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तर ह्या नोटीस मध्ये त्यांनी क्लिअर काय सांगितले आहेत की महिला व बाल विकास मंडळ अधिकारी त्यांची जे आयुक्त अधिकारी आहेत ते मंगळवारी त्यांनी मीटिंग घेणार आहे. बैठक त्यांची होणार आहे. कोणाची होणार आहे बैठक? विभागाचे आयुक्त मंगळवारी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची म्हणजे कोण कोण येणार यामध्ये की आदितीताई तटकरे येणार त्यामध्ये आणि त्यांची टीम जी असेल ते सगळेजण येणार ह्यामध्ये. तर ह्यामध्ये त्यांचा निर्णय काय होणार आहे की ज्यांची ई केवायसी झालीच नाही ज्यांची ई केवायसी होऊन सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीत अशी भरपूर 71 लाख लाडकी बहीण आहेत. आणि त्यामध्ये जर बघितले तर आता जे आणि आकडा नवीन आलेला आहे 26 लाख लाडकी बहिणींचा जे आकडा आलेला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना ही जी आहे ही यांच्यामध्ये बैठकमध्ये सगळ्यांना अपडेट करणार आहे. त्यामध्ये काय तर त्यांनी चेंज करणार, वेबसाईटवर चेंज करेन किंवा वेबसाईटची ती मुदत त्यांनी वाढवून देईल. तर त्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे म्हणजे तुम्ही कमेंट करा ई केवायसी म्हणून आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे ह्या बाबतीत जर बघितले तर मी जे हे सोलापूर जिल्ह्याचं जे हे आहे म्हणजे हे नोटीस जे आहे तर हे सोलापूर जिल्ह्यातले कोण कोण लाडकी बहीण आहेत त्यांनी पण सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे की त्यांच्यासाठी सुद्धा मला म्हणजे हे जे अपडेट असेल तर ह्यामध्ये मला काहीतरी करता येईल. म्हणजे माझ्याकडून पण जर समजा ह्यामध्ये अजून जे लाडकी बहिणींना हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी किंवा जून, जुलै पासून हप्ते थांबलेले आहेत. बरेच असे लाडकी बहीण आहेत की जून, जुलै पासून हप्ते थांबलेत. जून, जुलै पासून जे हप्ते थांबलेले आहेत त्या लाडकी बहिणींनी त्यांचं हे कमेंट असायला पाहिजे की जून, जुलै म्हणून कमेंट असायला पाहिजे. त्यांचं हे पण कमेंट पाहिजे कारण की जून, जुलै पासून हप्ते थांबलेले लाडकी बहीण त्यांच्यावर काही सुद्धा गव्हर्नमेंट लक्षच देत नाहीये. त्यांना दुर्लक्ष करत आहे. कारण की जून, जुलै जर म्हटलं तर कमीत कमी त्यांचे जर बघितले तर 8-9 महिने हप्ते थांबलेले आहेत. बरेच जर बघितले तर जुलैपासून जर बघितले तर 8-9 महिने झाले हप्ते थांबलेले आहेत त्यांचे. आणि त्यांच्यासाठी सरकारनं जर बघितलं तर काही सुद्धा ऍक्शन घेत नाहीये, काही सुद्धा त्याच्यावर रूल आणत नाहीये. आणि त्यांच्यासाठी ई केवायसी करण्यासाठी त्यांना संधी द्यावी. त्यांचे हप्ते जे आहेत बंद झालेले त्यांचे हप्ते सुरू होतील किंवा पाठीमागचे जे हप्ते राहिलेले आहेत त्या हप्ते कसं सुरू होतील या बाबतीत सरकार काही सुद्धा सांगत नाहीये. तर ह्यामध्ये आता ही आपल्याला लास्ट संधी भेटणार आहे. आता हे मे महिना जे आहे मे महिन्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल आता मार्च महिना, एप्रिल महिन्याचे हप्ते सुद्धा अजून आलेले नाहीयेत. मे महिना सुरू आहे. तर ह्यामध्ये त्यांनी काय करत आहेत की ह्यामध्ये कामगार योजनाचं जरी बघितलं तर तुम्ही कामगार योजनाचे सुद्धा फॉर्म सगळे पेंडिंग आहेत. तर हे सगळं कशामुळे होत आहे लाडकी बहीण मध्ये जे भरपूर म्हणजे असं पुरुष जे आहेत महिलांचे फॉर्म जे भरलेले आहेत पुरुष जे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यामुळं आणि जे फ्रॉड केलेले आहेत ना. आता एका गावामध्ये एक माणूस ह्याचा म्हणजे त्याच्याच बायकोचा 30 वेळा फॉर्म भरलेला आहे. किती वेळा? 30 वेळा फॉर्म भरलेला आहे. तर त्यामुळं ही सरकार जे आहे त्यामुळं असे जे फ्रॉड होत आहेत तर या फ्रॉड मुळे जे गरजू महिला आहेत त्यांनाच फक्त संधी भेटावी आणि त्यांनीच फक्त त्यांना लाभ भेटावा म्हणून हे जे सरकार आहे हे सरकार यामध्ये सगळं
करत आहे. तर हे म्हणजे चेंज करत आहे. रूल जे आहेत हे सगळे चेंज करायचं वगैरे हे चालू आहे. तर त्यामुळं सगळे जे आहेत, जे लाडकी बहीण जेवढी लाडकी बहीण आहेत, या बाबतीत जर समजा सगळेजण आवाज उठवले, काहीतरी सरकारकडे जर गेलं, तरच सरकारला कळणार आहे, की या बाबतीत जर 71 लाख लाडकी बहीण अपात्र झाले, तर त्या लाडकी बहिणींना एक संधी तरी द्यावी पाहिजे म्हणून. म्हणून हे जे नोटीस आहेत, हे नोटीस आयुक्त अधिकाऱ्यांची नोटीस आहेत. हे पण असं नाहीये, की कोण पण नोटीस दिलेले आयुक्त अधिकाऱ्यांची नोटीस आहेत आणि हे सोलापूर जिल्ह्यातील नोटीस आहे. तर आता जर बघितले तर अजून एक नोटीस येणार आहे. तर त्यामुळं आपण पण प्रयत्न करायचा आहे, की आपल्याकडनं त्यांच्याकडे काय तर लेटर किंवा अर्ज किंवा काहीतरी नोटीस जायला पाहिजे. आणि माझ्याकडनं जर बघितलं तर मी तुमच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि करतच राहिलेलो आहे पहिल्यापासून. मी सुद्धा ह्या बाबतीत मी सुद्धा तुमच्यासाठी मी काय तर म्हणजे तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी एक नोटीस देण्याचा प्रयत्न करेन. कारण की आपले जे ओळखीचे साहेब वगैरे आहेत वरती त्यांच्याकडे आपण नोटीस पाठवावी, कारण की अशा लाडक्या बहिणींना नवीन संधी भेटावी, त्यांची गरजू जे महिला आहेत त्यांना लाभ भेटावा म्हणून. कारण की बरेच असे लाडकी बहीण आहेत की त्यांनी गावाकडे राहतात आणि गावामध्ये राहिलेल्या लाडकी बहिणींना संधी भेटली नाही, त्यांना कळालं नाही, त्यांना की ओटीपी येत नाहीये, असे भरपूर असे प्रॉब्लेम चालू होते. तर त्यासाठी अशा लाडक्या बहिणींना नवीन संधी भेटावी आणि आणि ह्या बाबतीत सगळ्यांना ई-केवायसी करण्यासाठी मुदत मिळावी म्हणून. आता आपण पण नोटीस जाहीर करूया, पाहिजे असेल तर तुम्ही सांगितलं तर नोटीस आपण जाहीर करूया. मी पण नोटीस देईन आणि ह्या बाबतीत अजून एक नोटीस येणार आहे. ते नोटीस जे आहे ते लाडकी बहिणींची ज्यांचे पैसे येणार आहेत आता ह्या मे महिन्यामध्ये त्या बाबतीत नोटीस येणार आहे. तर तुम्ही नोटीस म्हणून पण कमेंट करा, पाहिजे असेल तर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळालं पण असेल सगळं. तर तुम्ही नोटीस म्हणून पण कमेंट करा, म्हणजे मी लवकरात लवकर मी जे काय अपडेट असणार आहे मी आज संध्याकाळपर्यंत किंवा नाहीतर मी तुम्हाला उद्यापर्यंत नोटीस बद्दल मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बनवून तुम्हाला मी व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवेल. तर ह्या बाबतीत जर बघितले तर भरपूर लाडकी बहिणींना आता 3.5 कोटी, आता जर बघितले तर भरपूर लाडकी बहीण होते. यामध्ये 3.5 कोटी लाडकी बहीण योजनाचे फॉर्म भरले होते. तर ह्या 3.5 कोटी लाडकी बहीण योजनाचे फॉर्म भरलेले आहेत लाडकी बहीण. तर त्यामधले जर बघितले तर कमीत कमी फक्त आता 1.5 ते 2 कोटीच्या आसपास फक्त लाडकी बहीण राहिलेले आहेत. तर ह्यामध्ये हे जे लाडकी बहीण जे अपात्र झालेले आहेत, या लाडक्या बहिणींचा काही सुद्धा दोष नाहीये. या लाडक्या बहिणींना सरकारनेच त्यांचं फॉर्म मंजूर केलं. सरकारनेच त्यांचं फॉर्म मंजूर करून त्यांना लाभ पण दिलं. लाभ दिल्यानंतर जे त्यांचे बँक खाते जे बंद होते, जे सीडिंग नव्हते, तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींना सरकारनेही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे बँक खाते सीडिंग करून घ्या, तुमचं बँक खाता चालू करून घ्या म्हणून. तर ह्यामध्ये सरकारने सगळं सपोर्ट केलेला आहे आतापर्यंत लाडकी बहिणींना, त्यांना लाभ दिलेला आहे, त्यांना पैसे भेटलेले आहेत. तर तुम्ही आता पण सरकारला विनंती आहे आमच्याकडून, माझ्या सर्व हे जे लाडकी बहीण आहेत हे सर्व लाडकी बहिणींकडून माझ्याकडून सरकारला विनंती आहे की सरकार हे लाडकी बहिणीवर अन्याय नाही करायला पाहिजे आणि सगळ्यांसाठी परत एकदा मुदत द्यावी आणि त्यांना लवकरात लवकर पात्र करून त्यांचं जे 1500 रुपये महिन्याचं जे लाभ आहे, ते जे गरजू महिला आहेत त्या सगळ्यांसाठी लाभ सुरू करावा म्हणून अशा माझ्याकडून विनंती आहे सरकारला. तर तुम्ही पण यामध्ये सहभाग व्हा, तुम्ही पण मला सपोर्ट करा, म्हणजे मी पण तुमच्यासाठी प्रयत्न करेन आणि मी सुद्धा सरकारला विनंती करतो आणि तुमच्यासाठी सगळं जेवढं काही होईल तेवढं प्रयत्न करेन. तर म्हणून अशाच नवीन माहितीसाठी, अशा अपडेटसाठी आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमची ई-केवायसी म्हणून फक्त कमेंट करा आणि ज्यांना नोटीस पुढची पाहिजे असेल तर त्यांनी नोटीस म्हणून कमेंट करा. तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.